महाराष्ट्राचा मोठा भाग आज दुष्काळाच्या झळा सोसतोय। महाराष्ट्राला दुष्काळ तसा काही नवीन नाही, तो महाराष्ट्राच्या 5वीलाच पोचलाय। पण असं असलं तरी सरकार काही जागा होत नाही। योजना तयार होतात मात्र त्यांची अंमलबजावणी काही होत नाही। सरकारी योजना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला स्वयंस्फूर्तीच्या माध्यमातून गावांचा होणारा विकास, पाणलोट क्षेत्र विकास, यासाठीचं देश पातळीवरचं उदाहरण म्हणजे नगर जिल्ह्यातलं हिवरे बाजार हे गाव। या गावात नंदनवन फुलवलं ते पोपटराव पवार यांनी। पोपटराव पवार सर स्वतः आज आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कुठे चुकतंय सरकारचं दुष्काळ निवारण्यासाठी। दुष्काळ पुन्हा एकदा आवासून उभा आहे। सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। दरवेळेला दुष्काळ येतो, कोट्यवधी रुपये हे मदत, पुनर्वसन यासाठी खर्च होतात। मग टँकरद्वारे पाणी द्या, चारा द्या, छावण्या करा, कायमस्वरूपी अंमलबजावणी का नाही होऊ शकत? कुठे चुकतं सरकारचं? आज आपण जर याचा दुष्काळ पाहिला आणि 72 सालच्या दुष्काळाची जर चर्चा केली तर 72 सालच्या दुष्काळात प्यायला पाणी होतं। एवढंच नाही, ते विहिरीमध्ये पोहण्यासाठी सुद्धा पाणी होतं, पण रोजगार आणि खायला अन्न नव्हतं। आजचा दुष्काळ असा आहे, तुम्हाला रोजगारासाठी एवढा निधी आहे की रोजगार हमीच्या कामावर यायला कोणी तयार नाही, कारण राज्याची रोजगार हमी योजना आहे आणि केंद्राची पण राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे। दुसरीकडे धान्य एवढं आहे की सहज मिळेल, म्हणजे आज रोजगाराची साधनं आहे, धान्य उपलब्ध होईल, परंतु आज प्यायला पाणी मिळेलच असं चित्र नाही। हे दुष्काळी तालुके आणि जिल्हे प्याय ठरलेले होते, परंतु आज आपण पाहतोय दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढली, जिल्ह्यांची संख्या वाढली आणि वाढत जाणारी संख्या आणि आजचा दुष्काळ पाहिला तर आज नक्कीच गांभीर्याने कुठेतरी नियोजनामध्ये व्यवस्थित नीटनेटकेपणा आणणं आता खूप गरजेचं आहे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आज ऑगस्ट महिना आलेला आहे, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट, आणि परतीचा मान्सून जर आलाच नाही तर महाराष्ट्रामधले पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर असेल। आणि जे दुष्काळी तालुके आहेत, दुष्काळी सगळे तालुके फक्त गाई आणि म्हशीच्या दुधावरती जिवंत आहेत, आणि एकदा जर हे मोडले तर एक नवीन संघर्ष, नवीन प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर येईल। मराठवाड्यात आजच्याच परिस्थितीमध्ये चाऱ्याची चोरीची प्रकरणं समोर यायला लागली। म्हणजे गुरं ही दाराबारे बांधायची आणि चारा हा कडिकुलपात बंद करायचा, अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये मराठवाड्यातल्या पाहायला मिळते। एक आहे की आपण 72चा दुष्काळ पाहिला तर खायला अन्न नव्हतं म्हणून अन्नाच्या चोऱ्या व्हायच्या, आणि आजचा दुष्काळ आहे जनावरांच्या अन्नाच्या, म्हणजे जनावरांच्या चाऱ्याच्या चोऱ्या होत आहेत, आणि आणखी पुढे जाऊन पाण्याच्या चोऱ्या सुरू होतील। का आता कोणी येऊन जॉन ब्रिस्को नावाचे जागतिक बँकेचे पाणीविषयक सल्लागार आहेत, त्यांनी नुकताच भारताविषयीचा एक अहवाल प्रकाशित करताना म्हणलं, जगामध्ये पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने समृद्ध असलेला भारतासारखा देश जर योग्य पद्धतीने राज्यकर्ते, शासनकर्ते आणि जनता यांनी समन्वय ठेवून जर व्यवस्थित नियोजन केलं नाही तर 2020 साली अभूतपूर्व अशा पाणी टंचाईला या देशाला सामोरं जावं लागेल। आपले पूर्वज काय करत होते? विहिरींना पाणी होता, खरी पाणी रब्बीचं पावसावर घ्यायचे, उन्हाळी सिंचनाची सुविधा नव्हती, त्यावेळी जत्रा, लग्न, यात्रा हे करायची, परंतु 2-2 वर्ष दुष्काळ पडला तरी चारा उपलब्ध राहील, अडचण येणार नाही धान्याची, चाऱ्याची, एवढी व्यवस्था शेतकरी करून ठेवत होता। पण आज मात्र चारा आणि अन्न या दोनही गोष्टीचं कुठेही साठवणूक शेतकरी व्यवस्थित करताना दिसत नाही। त्याला कारण असं आहे की चाऱ्याला फारशी किंमत नव्हती आणि ज्वारी आणि बाजरीला किंमत नाही, त्याऐवजी तो इतर भाजीपाला करायला लागला, फळबागा करायला लागला, आणि त्यातून आलेल्या पैशात घरी पुरेल तेवढा चारा किंवा अन्न घ्यायला लागला। म्हणून आज जे अचानक चाऱ्याचा जो प्रश्न निर्माण झाला तो गंभीर एक आहे की आज अशी अवस्था आहे, जर नाही पाऊस पडला या 15-1 दिवसामध्ये, या रिटर्न मान्सून जर आलाच नाही, तेवढं गंभीर परिस्थिती असेल, सरकारसुद्धा हतबल होऊन जाईल। सरकार हतबल होईल तुम्ही स्पष्टपणे म्हणताय। या ठिकाणी तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलाय आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय नियोजन करावं? मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की साहेब आपण, तर साहेबांनी सांगितलं 1-2 दिवसामध्ये आपण एक बैठक घेऊ, कारण यामध्ये मी 2 गोष्टींनी पाहतो। दुष्काळ तर पडलेलाच आहे, चारा देणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्र हा एक सहकारावर
सहकाराच्या भक्कम पायावर उभे असलेलं राज्य आहे. आणि सहकाराचा पाय म्हणजे साखर कारखानदारी. आज ऊस जेवढा चारा म्हणजे ऊसाकडेच पाहिले जातं, दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि त्याचा परिणाम असा आहे की ऊस जेवढा चारा म्हणून जाईल तेवढं उद्याच्या काळात म्हणजे पुढची 2 वर्ष सगळी साखर कारखानदारी अडचणीत येणार आहे. म्हणजे आर्थिक कणा जो आहे महाराष्ट्राचा तो त्या ठिकाणी कमकुवत होणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या दृष्टीने आता दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे. चारा पिकं मग विद्यापीठांच्या स्तरावर काय प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यांनी चारा पिकाला प्राधान्य दिलं पाहिजे. निव्वळ ऊसच जनावरांना दिला तरी जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि त्यासाठी एक दीर्घकालीन प्लॅनिंगचा प्रयोग कारण दुष्काळी संधी म्हणून पाहिलं पाहिजे. या गेल्या 30-40 वर्षामध्ये आपल्या हाती का काहीच लागलं नाही. पाणलोट विकाससारखा कार्यक्रम आला, त्यावर कोट्यवधींचा खर्च झाला, पण आजही जसं तुम्ही म्हणालात माण खटाव तालुक्यांमधला दुष्काळ पारंपरिक आहे तरीही का दूर होऊ शकलेला नाही. कुठे चुकतंय सरकार? नाही, यामध्ये एक करणं गरजेचं आहे का आता दुष्काळी तालुके आणि दुष्काळी तालुके मेजॉरिटीने पाहिले तर पश्चिम महाराष्ट्रातील आहेत जास्त कायमस्वरूपीचे. आता यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 भाग करणं आता गरजेचं आहे. एक शाश्वत सुविधा पाण्याचे असणारे बागायती तालुके आणि दुष्काळी तालुके. दुष्काळी तालुके जसं विदर्भाचा अनुशेष आपण म्हणतो, मराठवाड्याचा म्हणतो, तसा पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके त्या टप्प्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. जे पाठ पाण्याचे शाश्वत पाण्याचे जिल्हे आहेत, तालुके आहेत, धरणाच्या खालचे गावं आहेत, यांचं आता पुढच्या दीर्घकालीन नियोजनामध्ये बंद पाईपलाईननी पाणी देणं गरजेचं आहे. आता नदीनी पाणी सोडणं किंवा कॅनलनी पाणी सोडणं यातली गळती आणि लिकेजेस पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. तेवढं पाणी पुढे जात नाही, पण मोठा खर्च एकदाच होईल. आणि दुष्काळी तालुके यांना पावसाच्या काळात जास्त अतिरिक्त जे पाणी आहे ज्यावेळी सोडतो ते पाणी या दुष्काळी तालुक्याने गावाकडे तिथली पाझर तलाव केटीवर भरवून घेण्यासाठी वापरणं एक भाग आहे. आणि जो बागायती क्षेत्र आहे ऊसाचं आणि याचं, इथे ठिबकचं नियोजन दूरदृष्टीने आता करण्याची गरज आहे. कारण आज आपण पाहतो जवळ 80% शेतकरी आता 1 हेक्टर 1.5 हेक्टरपर्यंत आलेला आहे. छोट्या शेतकऱ्याला ठिबक परवडत नाही आणि ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर वाढवल्याशिवाय आता पर्याय नाही. आणि म्हणून बागायती भागातील जमिनी आता इतक्या खराब होत चालल्या की त्या म्हणतात जास्त पाणी नको, अजीर्ण होतं आहे, खतं औषधं नको, ब्लड प्रेशर वाढतो आहे, आणि ऊस केळीसारखी पिकं नको, मला डायबिटीज झाला. अशी अवस्था शाश्वत सिंचनाच्या सुविधा असलेल्या जमिनीची झालेली. पूर्वी कंडक्टर, ड्रायव्हर, वायरमन, गुरुजी अशा सहज नोकऱ्या मिळायच्या म्हणून तीव्रता कमी होती. पण आज जगायला फक्त शेती हेच एकमेव साधन राहणार आहे पुढच्या काळात. का 2050 साली 160 कोटीची लोकसंख्या आपली होईल आणि वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य आणि त्याच्यात जनावरांना चारा पुरवणे हाच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. गेल्या काळात सरकारनं जे केलं त्यातून काय साध्य झालं तेही तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू, पण त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत राहा ABP माझा. गेले 40 वर्ष दुष्काळाला सामोरं जाण्यासाठीचं आपण नियोजन करतोय. 40 वर्षात कुठे चुकलं नियोजनासंदर्भात सरकारचं असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रात सर्वात कमी पैसा पाणलोटावर उचलला गेला आणि खर्च झाला आहे. आणि सर्वात जास्त क्षेत्र आणि सर्वात जास्त निधी भारतामध्ये हा महाराष्ट्राला मिळालेला आहे. 4,500 कोटीपैकी 1,000 कोटी आपल्याकडे पडलेले आहे. यामध्ये खरं दिशादर्शक प्लॅनिंग करण्याची गरज आहे की मोठाले प्रकल्पांचा आत्मा म्हणजे पाणलोट विकास कार्यक्रम आहे. कारण छोटे छोटे पाणलोट आपण विकसित केले तर त्यातून वाहून जाणारी माती, गाळानी भरणारी धरणं आणि त्यातून रिचार्ज होण्याऐवजी बाष्पीभवनाचं जे प्रमाण वाढलं आहे तर त्यासाठी मायक्रो वॉटरशेड छोटे छोटे पाणलोट विकसित करणं, गाव आणि गावातील पाणलोट डोळ्यासमोर ठेवून हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्यासाठी एकीकडे कॅनॉलच्या शेतीचं आहे बंद पाईपलाईन आणि ठिबकची जोड देणं आणि अतिरिक्त जे पाणी वाचल ते कोरडवाहू भागातील धरणामध्ये आणि तलावामध्ये सोडणं ही एक बाजू. पण ठिबक मात्र सर्वांना कंपल्सरी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आता ठिबकचं युनिट आणि कुठेतरी लो कॉस्ट मॉडेल देणं गरजेचं आहे. शहरी माणसांनी पाणी वाचवल्याशिवाय वीज आणि पाणी धरणामधून शेतकऱ्यांच्या शेतावर जाणार. आणि तिसरा भाग जसं कॅनॉलची शेती, शहरातील पाणी वापर आणि दुष्काळी भागातील जलसंधारण आणि मृत संधारणाची कामं ही अतिशय महत्त्वाची आहेत. आणि यासाठी आपल्याकडे 60,000 मायक्रो वॉटरशेड आहेत
आणि त्यातले कमांड जर सोडलं तर 44,000 पाणलोट हे कोरडवाहू आहेत. म्हणजे या 44,000 पाणलोटापैकी आपण गेल्या 40 वर्षात जवळ 4-4.5 कोटी खर्च केले EGSमधून आणि त्यातून आपण 10 ते 11,000 पाणलोट आर्थिकदृष्ट्या पूर्ण केले. पाणी किती अडलं जिरलं त्यामध्ये हा भाग वेगळा आहे. आता राहिलेले 33,000 पाणलोट पूर्ण करायचे असतील तर महाराष्ट्राला स्वतःच्या बजेटमध्ये कमीत कमी दरवर्षी 4,000 कोटीची तरतूद करणं गरजेचं आहे. सिस्टम विकसित करणं ही गरजेचं आहे. ती आपण करत आलेलो आहे. ती कमकुवत ठरते. त्यातून जे नियोजन व्हायला ते होत नाही. निधी कोट्यावधींचा दरवेळेला दुष्काळ म्हटला की खर्च होतो. पाणी तर काही अडत नाही, जिरत नाही. पैसा दरवेळेला जिरून जातो. सगळ्याच गोष्टी आज जनतेला वाटतं सरकारने करावं. सरकार हे करू शकतं, बजेट करू शकतं, निधी देऊ शकतं, पण निधी गावामध्ये कसा खर्च होतो ही पाहण्याची जबाबदारी ती ग्रामस्थ आणि त्या गावच्या ग्रामसभेची आहे. तर माझा तर दोष सगळा आज ग्रामस्थांकडे जातो. जोपर्यंत गावातील ग्रामस्थ हे काम आपल्या भल्यासाठी आणि गावाच्या भविष्यासाठी आहे, प्रत्येक पाण्याचे स्ट्रक्चर चांगले कसे होतील हे पाहत नाही, तोपर्यंत गाव बदलणार नाही. कारण योजना खूप आहेत, निधी खूप आहे, पण पुन्हा पुन्हा पॅकेजमधून कॉन्ट्रॅक्टरच पुढे येणार असतील तर कुठल्याही गावाचं चित्र बदलणार नाही. जर तिथं गावकरी त्या कामावर उभे राहिले तर कॉन्ट्रॅक्टर त्याचा नफा जो वाढवतो तो कमी करू शकेल. काम करता तुम्ही त्या ठिकाणी तर तुम्ही जर त्या कामावर 80% जरी खर्च झाला तरी मला वाटतं ते गाव बदलायला वेळ लागणार नाही. कारण सिमेंटचं स्ट्रक्चर झालं आणि पाऊस आला, पाणी अडलं नाही आणि तळाखालून निघून गेलं तर मग तो कायमस्वरूपी ती साईड कामातून जाणार आहे. पुन्हा त्याचं एकतर महाराष्ट्रात अजूनही कुठल्याही मृद आणि जलसंधारणाच्या स्ट्रक्चरचं आयुष्य मान काय आहे यासाठी कुठलाही नियम नाही. आता ते करण्याची गरज आहे. गेल्या 2 आठवड्यापूर्वीच मंत्रिमंडळ म्हणत होतं की 93-94 तालुके आहेत राज्यातले जे दुष्काळग्रस्त आहे. आणि कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अचानक हे तालुके 123-124वर जाऊन पोहोचले. हे 150पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. असं काय झालं 4 दिवसात 5 दिवसात की अचानकपणे तालुके वाढले, दुष्काळ वाढला? आपल्याकडे जे रेनगेज पर्जन्यमापक बसवलेले आहे ते तहसीलच्या ठिकाणी आहे. उदाहरण घेतलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे टंचाईग्रस्त तालुके झाले त्यामध्ये नगर तालुका वगळला गेलेला आहे. नगर तालुका असा आहे की तो पूर्णपणे खडकावरती आहे, कुठूनही पाणी नाही त्याला, प्रचंड दुष्काळी. पण त्याचं पर्जन्यमापक हे नगर शहरामध्ये आहे तहसीलच्या ठिकाणी. आणि तिथून जे रिपोर्टिंग पाण्याचं आलं, शहरामध्ये पाऊस जास्त पडला, MIDC हा भाग सगळा असल्यामुळे त्यामुळे तिथलं शहरामध्ये पर्जन्यमान जास्त दाखवलं गेलं आणि त्यामुळं तो तालुका वगळला गेला. हिवरे बाजारमध्ये आम्ही गेली 10-15 वर्ष झाले जे वॉटर ऑडिटिंग करतो, प्रत्येक पाणलोटामध्ये एक पर्जन्यमापक बसवलेलं आहे. आपल्याला ॲटोमॅटिक वेदर सेंटरऐवजी प्रत्येक पाणलोटात GIDAचं 5,000 रुपयाला एक पर्जन्यमापक मिळतं. हे बसवणं एवढं गरजेचं आहे की त्याशिवाय त्या गावामध्येच किती पाऊस पडला आहे, मग अतिवृष्टी झाली तर नुकसान किती झाली. हे काही गावांचं असं येतं की खूप पाऊस पडला, नुकसान झाली, पण तिथं रेनगेज नसतं. आणि शहरा ठिकाणी जिथं रेनगेज आहे तिथं पाऊस कमी दाखवतो, म्हणजे त्या गावांवर अन्याय होतो. मुख्यतः ऑगस्ट महिना आला, आता जाण्याच्या मार्गावर आहे, परतीच्या मार्गावर आहे पाऊस. या परिस्थितीमध्ये आता आपण नियोजन करतो आहे, कारण आता कळलं की दुष्काळ आहे. पण दुष्काळाचं नियोजन जर तुम्ही केलं हिवरे बाजारमध्ये तर तुम्हाला असं वाटतं की सरकार दूरदृष्टी जी हवी त्यात कमी पडतं आहे, नियोजनामध्ये मुख्यतः 2 ते 3 महिने अगोदर नियोजन करण्यामध्ये कमी पडतं? नाही, मला असं वाटतं की आता निश्चितपणे सरकारलाही जाणीव झाली, प्रत्येक राज्य सरकार, कारण आता जवळ भारतभर पाऊस नाही, परंतु आज दुष्काळाची तीव्रता एवढी भयानक वाढत चाललेली आहे, याला सामोरं कसं जायचं. मताच्या गणितामुळे प्रत्येकाला समजतं की पाणी सोडल्यानं पाऊस पडला नाही तर आपल्यालाच पुन्हा मोठा संघर्ष पाण्यासाठी करावा लागणार आहे. पण यावर बोलायचं कोणी? आपण म्हणतो ना, मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची कोणी? आणि आज घंटा बांधण्याची वेळ आलेली आहे. कारण याच्यात एक नियोजन करणं गरजेचं आहे की आता जरी पाऊस पडलाच नाही तर ऊसाची शेतीसुद्धा अडचणीत आलेली आहे. आणि तो चारा म्हणून शेतकरी हे करेल की जळू देण्यापेक्षा जनावरांचा चारा म्हणून जाऊ द्या, हा एक भाग आहे. म्हणून पाणी आणि पाण्याचं नियोजन त्या दृष्टीने करणं गरजेचं आहे. आता हिवरे बाजारमध्ये एवढा कमी पाऊस पडला, 190 मिलीमीटर पाऊस 11-12मध्ये पडला, 10 आणि 11मध्ये 350 मिलीमीटर पडला. आणि आत्ता जो पाऊस पडला आहे हा पाणलोट क्रमांक 1मध्ये अवघा 24 मिलीमीटर पाऊस आहे.
आणि 2 आणि 3मध्ये तो 57 ते 58 मिलीमीटर पाऊस पडला. एवढा कमी पाऊस असूनही आजही आम्ही 2.5 रुपयामध्ये 500 लिटर पाणी प्रत्येक घरामध्ये जातं. तुम्ही जे म्हणतायत की 25 ते 50 मिलीमीटरपर्यंतची पावसाची नोंद होते, अगोदरही होत होती, गेल्या 2 वर्ष थोडा बरा झाला, पण आता तर अगदीच वाईट परिस्थिती आहे यंदा. बरोबर. असं असतानाही नगर जिल्ह्यात सर्वात जास्त भाजीपाला जर कोणता तालुका कोणतं गाव पुरवतं तर ते हिवरे बाजार पुरवतं. तिथला शेतकरी संपन्न आहे, दुष्काळ आहे तरी संपन्नता आहे. काय कारण आहे? 10 मार्चला आम्ही प्रत्येक घरामध्ये अजेंडा दिला आणि पाऊस किती पडला आहे, पाणी किती आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला अडचण काय येणार आहे आणि यावर एक निर्णय करायचा आहे की विहिरीचं जे पाणी आहे फक्त पिण्यासाठी ठेवायचं, शेतीसाठी वापरायचं नाही. आणि घरोघर दिलं आणि त्या ग्रामसभेमध्ये सर्वांनी एकमताने पाठबळ दिलं. कारण हा माझा 23 वर्षातला सर्वात गंभीर प्रश्न होता. कदाचित माझ्या विरोधात गावातले विहिरींना ज्यांच्या पाणी आहे जवळ 60 ते 70% लोक विरोधात गेले असे. कारण विहिरीत पाणी आहे, दुष्काळ आहे, चारा जनावरांना नाही, मग आम्ही विकत आणायचा का? पण 100% लोकांनी मान्य केलं की नाही आपण करू. आणि त्याचा परिणाम असा आला की पाणी सर्वांना मिळालं आणि मे जवळ आला आणि मेमध्ये लक्षात आलं की आता आपल्याला आणखी 2 महिने पुरेल एवढं पाणी विहिरीत आहे. मग या लोकांनी संपूर्ण भाजीपाला, टोमॅटो असेल, वेगळी भाजी असेल, ठिबक आणि स्प्रिंकलरवर केलं आणि त्याचा परिणाम पाणी 2 महिने मिळालं आणि मध्ये एक थोडासा पाऊस झाला तिसरा आणि त्या पाण्याचा परिणाम झाला 60-70% पिकं बाजारामध्ये गेली. आज नगरच्या मार्केट यार्डामध्ये उद्याही जाऊन आपण पाहिलं 80% भाजीपाला हिवरे बाजारमधून जातो. भूजलासंदर्भात सरकारनं संस्था केली गेल्या काळामध्ये, भूजल विकास संस्था. बरोबर. त्याचे जे संचालक जे आहेत त्या संचालक पदावरची जी पोस्टिंग असते, ISI पोस्टिंग, ती पोस्टिंग म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग, शिक्षा अशा पद्धतीनं बघितली जाते. काय म्हणाल तुम्ही, सरकारचं दुर्लक्ष आहे, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे का म्हणून पनिशमेंट पोस्टिंग वाटते? खूप चांगला प्रश्न आहे. कारण भूजल विकास यंत्रणेला आजपर्यंत तरी आपण राज्यामध्ये की एक छिद्र पाडणारी यंत्रणा म्हणजे बोरवेल स्थानिक विकासमधून बोर घ्यायचा असेल तर मग त्यांचा दाखला लागतो पाणी आहे की नाही, बस तेवढंच काम आहे, बाकी नाही. पण मी सांगेल की आता म्हणजे ज्या राज्यामध्ये भूजल किंवा ज्या कुठल्या राज्यात याच्यात भूजल विकास यंत्रणेची पोस्टिंग ही पनिशमेंट म्हणून जर ओळखली जात असेल ती राज्य सर्वात दुर्दैवी असणार आहे. भूजल विकास यंत्रणेचा सर्वात मोठा रोल हा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये आहे. कारण हिवरे बाजारमधलं जे यश आहे, आम्ही भूजल विकास यंत्रणेची टेक्निकल मदत, वाल्मी नावाची औरंगाबादला ज्या लँड अँड वॉटर रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आहे त्यांची मदत, कृषी विद्यापीठाची, कृषी विभाग यांची मदत, जिओलॉजी आम्ही समजून घेतली की आमचं लोकल नॉलेज, स्थानिक गावकऱ्यांचं जे नॉलेज आहे की किती पाणी पडल्यावर किती विहिरीला पाणी मिळेल. मग 100 मिलीमीटर पाऊस पडला पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपतो, 200 पडला खरीप मिळतं, 300 पडला रब्बी मिळतं. हे आमच्या गेल्या 20 वर्षाच्या अनुभवातून पुढे आलं आणि त्याच अनुभवातून आम्हाला सर्वात मोठा उपयोग झाला तो भूजलाच्या खाली खडक असा आहे. कारण महाराष्ट्र दुर्दैवाने 81 पॉईंट काही म्हणजे जवळजवळ 81